मध्ये सुद्धा या सर्व पक्ष आणि संघटना या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या बरोबर राहतील आणि या कार्तिकला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील। या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला कार्तिकला न्याय देण्याच्या उद्देशानं आपली जी तळमळ आहे ती तळमळ आपण या ठिकाणी येऊन व्यक्त केली आहे। याबद्दल मी आपल्याचा सगळ्याचा आभार व्यक्त करतो। आभार व्यक्त करणं चुकीचं आहे पण हे आपलं कर्तव्य आहे। या सर्वांनी आपण आला त्याबद्दल धन्यवाद। आणि कार्तिकचा खुनाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाला पाहिजे ही आपली प्रामुख्याने मागणी आहे आणि त्या माध्यमातून कार्तिकला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय लहुजी। अण्णाभाऊंचं एक वाक्य आहे, येथील न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली, येथील न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली, संसदी हिजड्यांची हवेली झाली। न्याय न्याय किंवा व्यथा आम्ही कुणाकडे मांडू, कारण इथली न्याय व्यवस्था ही भ्रष्टानं रंगीन झाली। आज कार्तिकचा जो खून झालेला आहे, आता पवार साहेब आहे तिथं, त्यांना मी सांगू इच्छितो की सर्व पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की हा तपास सीआयडी कडे द्यावा अशी आपण तात्काळ एसपी साहेबांना बोलून आपण